खरं सांगायचं तर शब्द नाही आहे माझ्याकडे. सगळे इमोशन्स असे म्हणजे बोलतात ना, इट वॉज जस्ट कमिंग आउट. आत्ताच वारीला जाऊन आल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात पलीकडच्या झुडपात काहीतरी खुसफुस झाली म्हणून मी पाहिलं तर तिकडे कुत्रं होतं. ते जवळ यायला लागलं. साऊनं त्याला चुचकारलं. हे ये 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 रे ये ये ये. मग काय ते तिच्या जवळ गेलं. मग साऊनं त्याच्या अंगावरनं हात फिरवायला सुरुवात केली. मायेच्या स्पर्शानं ते कुत्रं सुखावलं. मग तर काय, साऊनं बसकळच मारली त्याच्या समोर आणि आपला हात त्या कुत्र्यासमोर धरला. हे? घे 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 घे. हो हो हा, घे. मऊ डोळ्यांच्या त्या मूक प्राण्यानं हात चाटत आपली कृतज्ञता त्याच्यापर्यंत पोहोचवली. हो हा हो. नाटक नाही म्हणता येणार, नाट्याभिवाचन पण नका म्हणू, याला अनुभवच म्हणा. आणि वारीला चला सगळ्यांनी. म्हणजे वारीला न जाता वारी करण्यासारखं आहे हे. आणि खूप पुन्हा पुन्हा बघण्यासारखा आहे प्रयोग हा. एक्सपिरियन्स घ्या, सगळ्यांनी नक्की घ्या, पुन्हा पुन्हा घ्या, आवर्जून घ्या. यू विल मिस समथिंग इफ यू आर नॉट वॉचिंग दिस. थँक्यू. बसून बसून वारी केली आणि बसून बसून दर्शन दिले. आणखीन काय सांगू. प्लीज सी दिस प्ले. इट्स फॅन्टॅस्टिक. फ्लॉलेस इज द ओनली वर्ड. म्हणजे कदाचित मी पहिल्यांदा अशा कुठल्या तरी प्रकारचा प्रयोग बघितला असेल. आणि म्हणजे तिन्ही गोष्टी, एक तर ते पेंटिंग्स जे होते दे वर अमेझिंग, सिंगर्स आणि जे मेन आपले जे कलाकार होते, म्हणजे सगळ्याचा म्हणजे इतका तो असं भक्तिमय वातावरण झालेलं की आय कुड नॉट जस्ट स्टॉप क्राईंग. म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचा एक अनुभव होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की खरंच ज्यांनी कोणी वारी केली नसेल त्याने एकदा विठ्ठलाला जाऊन जरूर भेटून यावं. एक वेगळाच नाट्यवाचनाचा अनुभव आहे हा. आणि नाटकापेक्षा ॲक्च्युली नाट्यवाचन आणि त्याच्या मागे चालणारी जी चलचित्र होती त्यामुळं एकदमच असा एक वेगळा फील येऊन जातो. सांगीतिक अभिवाचनाचा हा पहिल्यांदाच मी अनुभव घेतला आणि अतिशय हृदय वाटला. गाणाऱ्यांचे आवाज तर अप्रतिम, अगदी काळजाला भिडणारे होते.